बघूया बातम्यांचा वेगवान आढावा। गुंड शरद मोहोळची हत्या करण्यात आली होती। हत्या होतानाचं सीसीटीव्ही दृश्य न्यूज 18 लोकमतकडे सगळ्यात पहिल्यांदा आलं। मोहोळच्या घरासमोरच त्याला गोळ्या घालून ठार करण्यात आलं। मामाचा बदला घेण्यासाठी शरद मोहोळची हत्या झाल्याचं पोलिसांनी सांगितलं। मोहोळवर गोळ्या झाडणारा मुख्य आरोपी साहिल उर्फ मुन्ना पोळेकर शरद मोहोळ सोबत फिरायचा। आरोपी साहिलचा मामा नामदेव महिपती कानगुडे आणि दुसरा एक नातेवाईक विठ्ठल किसन गांडले या दोघांचं शरद मोहोळ सोबत वैमनस्य होतं। त्यातून हा हल्ला झाल्याची माहिती समोर येते। शरद मोहोळ खून प्रकरणात 2 नामांकित वकिलांचा सहभाग असल्याची माहिती उघडकीस आली। रवींद्र पवार आणि संजय उडान अशी त्यांची नावे आहेत। दोघेही शिवाजीनगर सत्र न्यायालयात प्रॅक्टिस करतात। पुणे गुन्हे शाखेच्या पथकाने या दोघांना इतर आरोपींसोबत अटक केली आहे। शरद मोहोळ खून प्रकरणात 2 वकील सामील आहेत। आरोपींसह वकील अटकेत आहेत। कोल्हापुरातील राजाराम कारखान्याच्या माजी अध्यक्षांना मारहाण करण्यात आली आहे। ग्रामपंचायतीच्या वादातून ही मारहाण झाल्याची माहिती समोर आली आहे। जमावानं गाड्या जाळत तोडफोड करत मोठ्या प्रमाणात नुकसान केले। पिंपरी चिंचवडमध्ये 100वे नाट्य संमेलन होतंय। यावेळी अभिनेते प्रशांत दामले यांनी मुख्यमंत्र्यांसमोर आपली नाराजी व्यक्त केली। पिंपरी चिंचवडमधील नाट्यगृहाच्या भाड्यात 10 पटीने वाढ करण्यात आली। कलाकारांकडून जेवायला बसण्याचे पैसे आकारले गेले। पिंपरी चिंचवड पालिकेचे वाभाडे काढत प्रशांत दामलेंनी मुख्यमंत्र्यांच्या समोर आपल्या मनातली खदखद व्यक्त केली। त्याच्यामुळे